तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 338 पेजवर खालून 5वी ओर, और कई एक ग्रंथकार तो यह कहे है, सापडलं. चला, तर आत्ता वर एक विषय सांगितला होता की ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहेत. त्या 4 अध्यायापैकी पहिल्या अध्यायाचं जर श्रवण केलं, चिंतन केलं, तर आत्मज्ञान प्राप्तीच्या साधनापैकी जे एक साधन आहे श्रवण, ते सिद्ध होतं पहिल्या अध्यायाच्या अध्ययनाने. ब्रह्मसूत्राचा 2रा अध्याय, त्याचं जर अध्ययन केलं, चिंतन केलं, तर त्यामुळे सिद्धी होते मननाची. तसेच ब्रह्मसूत्राचा जो 3य अध्याय आहे, त्याचं चिंतन केलं तर निधिध्यासनाची सिद्धी होते. आणि ब्रह्मसूत्राचा जो 4था अध्याय आहे, त्याचं जर अध्ययन केलं, अभ्यास केला, चिंतन केलं, तर आत्मसाक्षात्कार रूप फलाची सिद्धी होते. ही गोष्ट सांगितली. पण हे जरी सांप्रदायिक आचार्यांचं मत असलं तरी वेदांताचेच काही आचार्य मात्र दुसऱ्या रीतीने सांगतात. ते काय सांगतात, तर तो विषय आता इथून चालू होत आहे. कई ग्रंथकार तो यह कहे है, काय की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुखे मुक्ते, जो ता 4 अध्याय रूप संपूर्ण शारीरिक मीमांसा शास्त्र का पठन है, ताका नाम श्रवण है. या ग्रंथकारांच्या मतामध्ये केवळ ब्रह्मसूत्राचा पहिला अध्याय त्याचं अध्ययन केलं म्हणजे श्रवण सिद्ध होतं असं नाही, तर 4 अध्याय मिळून ते संपूर्ण शारीरिक मीमांसा अर्थात ब्रह्मसूत्र त्याचं अध्ययन केलं, संपूर्ण ब्रह्मसूत्राचं, तर सिद्ध होतं काय, श्रवण, असं या ग्रंथकारांचं म्हणणं आहे. ता 4 अध्याय रूप संपूर्ण शारीरिक मीमांसा शास्त्र का पठन है, ताका नाम श्रवण है. और ता पठन करे हुए शास्त्र के अर्थ का, तर चिंतन केलं, अध्ययन केलं पूर्ण ब्रह्मसूत्राचं, त्यानुसार पुन्हा काय पठन करे हुए शास्त्र के अर्थ का जो युक्तियों करिके चिंतन आहे, पुन्हा त्याचं युक्तीने जे चिंतन केल्या जाईल नंतर, त्याला म्हणायचं काय, मनन. ताका नाम मनन आहे. ठीक, केवळ 2ऱ्या अध्यायाचं अध्ययन झालं म्हणजे मनन झालं असं हे ग्रंथकार मानत नाही. और ता मनन करे हुए शास्त्र के अर्थ की जो पुनः पुनः चित्तवृत्ती विषय आवृत्ती है, ताका नाम निधिध्यासन है. श्रवण झालं, मनन झालं. आता मनन केलेले जे शास्त्र आहे, वेदांत शास्त्र, ब्रह्मसूत्र शास्त्र के, त्या शास्त्राच्या अर्थाचा पुन्हा 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 विचार करायचा, पुन्हा पुन्हा चित्तवृत्ती म्हणजे त्या चित्तवृत्तीमध्ये आवृत्ती करायची, चिंतन करायचं, त्याला म्हणायचं काय, निधिध्यासन. अर्थात त्या शब्दाचं चिंतन नाही किंवा त्या प्रक्रिया कंठस्थ राहाव्यात म्हणून तसं चिंतन नाही. मग काय बरं, तर पुन्हा पुन्हा चित्तामध्ये आवृत्ती म्हणजे काय, तर त्या ब्रह्मसूत्रात सांगितलेल्या ज्या प्रक्रिया आहे किंवा वेदांत शास्त्रात सांगितलेल्या ज्या प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमाने त्याचा विचार करून काय की अनात्माकार समस्त वृत्तींचा त्याग करत करत सतत आत्माकार वृत्तीचा अभ्यास करायचा, त्याला म्हणायचं काय, निधिध्यासन असं आहे. पुन्हा पुन्हा चित्त विषय आवृत्ती का ना आवृत्ती है, ताका नाम निधिध्यासन है. और पुढे ता श्रवण मनन निधिध्यासन ते अनंतर इस पुरुष को अहम ब्रह्मास्मी या प्रकार का साक्षात्कार होवे है. हे फल झालं. श्रवण मनन निधिध्यासन केल्यानंतर जो पुरुष श्रवण मनन निधिध्यासन सतत करत असतो त्याला आपल्या चित्तामध्ये अहम ब्रह्मास्मी या प्रकारचा ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार उत्पन्न होतो. त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात की ज्याने मोक्षाची प्राप्ती होते, हे फल त्याला प्राप्त होतं, असं या ग्रंथकारांचं म्हणणं आहे. ठीक, आता पूर्व पक्षी शंका करतो आहे. काय शंका, उपनयन संस्कार ते रहित होने ते ता वेदांत शास्त्र के
अध्ययन के अनधिकारी जे मैत्रेयी आदिक स्त्री है तथा विदुरादिक शूद्र है, तीनों को भी श्रुति स्मृति इतिहास पुराणों विषय आत्मज्ञान की उत्पत्ती कथन करी है. ठीक आहे. बघा म्हणजे आता यांचं म्हणणं शंका करायचं काय तात्पर्य आहे की वर काय आशय निघाला की वर सुद्धा दोन मत झाले, सांप्रदायिक मत, अन्य लोक. त्या दोघांचे म्हणण्यानुसार ब्रह्मसूत्राधिकाचं अध्ययन झालंच पाहिजे तरच श्रवण मनन निधिध्यासनाची सिद्धी होते आणि ती सिद्धी होऊन अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार होतो. ठीक. पण पूर्व पक्षी शंका करत आहे की असेही काही तुम्हाला उदाहरण आम्ही दाखवून देतो की ज्यांनी वेदांत शास्त्राचं अध्ययन केलेलं नाही आहे की नाही, अशाही लोकांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. अर्थात त्यांनी ब्रह्मसूत्र वगैरे किंवा श्रुती उपनिषद ऐकलेले नाही आहे, कारण ते ऐकण्यास त्यांचा अधिकारच नाही आहे. आणि जर ते श्रुतीवाक्य न ऐकता देखील त्यांना जर ब्रह्मसाक्षात्कार झाला तर तुम्ही कसं काय असं म्हणता काय की ब्रह्मसूत्राचं श्रवण मनन निधिध्यासन ते केल्यानंतरच साक्षात्कार होतो, हे तुम्हाला कसं म्हणता येईल, असा अभिप्राय आहे शंका करणाऱ्याचा. एक एक वाक्य पाहूया. पुन्हा शंका. उपनयन संस्कार ते रहित होणे ते म्हणजे उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नसल्यामुळे स्त्रियांना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही, शूद्रांना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही, आणि ज्यांचे उपनयन संस्कार झालेले नाही त्यांना वेद किंवा उपनिषद वगैरे शिकण्याचा अधिकार नाहीये. पंक्ती पहा. उपनयन संस्कार ते रहित होणे ते ता वेदांत शास्त्र के अध्ययन के अनधिकारी, वेदांत शास्त्राचा अध्ययन करण्याचे जे अधिकारी नाही असे जे मैत्रेयी अधिक स्त्री है की नाही. उपनिषदात येतो ना विचार. याज्ञवल्क्य मुनी आपल्या स्त्रीला मैत्रीला उपदेश करतात. मैत्री अधिक स्त्री है तथा विदुराधिक शूद्र है, तीनों को भी त्यांना देखील ब्रह्मज्ञान झाल्याचं प्रसिद्ध आहे श्रुतीत स्मृतीत इतिहासात पुराणात. तीनों को भी श्रुति स्मृति इतिहास पुराणों विषय पुराणांमध्ये आत्मज्ञान की उत्पत्ति कथन करिए. और ही एक गोष्ट झाली. और ता वेदांत शास्त्र के अधिकारी जे जनक जड़ भरतादिक है, तीनों को भी ता शारीरिक मीमांसा शास्त्र के श्रवणादिकों के बिना ही केवल सिद्ध गीतादिकों के श्रवण मात्र करके आत्मज्ञान की उत्पत्ति कथन करी है. ठीक आहे. काही असे आहेत की त्यांना वेदांत शास्त्र ऐकण्याचा, वेद ऐकण्याचा, श्रुती ऐकण्याचा अधिकार तर आहे. असे उदाहरण जनक राजा, जड भरत. पण त्यांनी सुद्धा ब्रह्मसूत्राधिकाचा अध्ययन न करता देखील त्यांना काय झालेलं आहे, तत्वज्ञान झालेलं आहे. तर वेदांत शास्त्र के अधिकारी जे जनक जड भरत आदि काही तीनों को भी ता शारीरिक मीमांसा शास्त्र के म्हणजे ब्रह्मसूत्र त्याचं श्रवणादिको ते विनाही केवल सिद्ध ग्रंथ कोण गीता वगैरे गीतादिको के श्रवण मात्र करके आत्मज्ञान की उत्पत्ति कथन करी है. याते एकंदरीत काय सिद्ध झालं तर याते संपूर्ण शारीरिक मीमांसा शास्त्र के पठन ते ही सो श्रवण सिद्ध होवे है, यह पूर्वोक्त नियम संभवता नाही. ही त्याची शंका आहे की तुम्ही वर जे म्हणालात म्हणे काय की संपूर्ण शारीरिक मीमांसा शास्त्र अर्थात ब्रह्मसूत्र त्याचं पठन केलं, अध्ययन केलं तरच श्रवण सिद्ध होतं, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण ब्रह्मसूत्राचं चिंतन न करता देखील म्हणजे श्रवण न करता तुमच्या म्हणण्यानुसार जे श्रवण ते न करता देखील कितीतरी लोकांना तत्वज्ञान झाल्याचं सांगितलेलं आहे की नाही. ज्यांना उपनयन संस्काराचा अधिकार नसल्यामुळे वेदांत श्रवणाचा अधिकार नाही त्यांनाही तत्वज्ञान झाल्याचं सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. मैत्री वगैरे, विदुर वगैरे, जड भरत वगैरे त्यांना अधिकार आहे वेदांत श्रवण करण्याचा, पण त्यांनीही ब्रह्मसूत्राचं अध्ययन न करताच गीताधिकाच्या अध्ययनानेच त्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान झालेलं आहे. मग तुम्ही असं कसं काय बोलता की ब्रह्मसूत्राचं अध्ययन केलं तरच श्रवण सिद्ध होतं, तरच ब्रह्मज्ञान होईल, हे कसं काय, अशी त्याची काय आहे शंका. य पूर्वोक्त नियम संभवता नाही. झालं एवढं. उत्तर देतात. समाधान. शुद्ध अंतकरण शुद्ध है अंतकरण जिनों का, ऐसे जे व्युत्पन्न
और अव्युत्पन्न मुख्य अधिकारी है, ज्यांचं अंतकरण काय झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, असे अधिकारी पुरुष. मग त्याच्यात कदाचित काही अधिकारी पुरुष व्युत्पन्न असतील, काही अव्युत्पन्न असतील. व्युत्पन्न म्हणजे काय बरं, पदाच्या अर्थाला जाणणारे, अर्थात कोणत्या पदाची शक्तिवृत्ती कुठं आहे, कोणत्या पदाची लक्षणावृत्ती कुठं आहे, या सर्व गोष्टीला जे जाणणारे असतात त्यांना म्हणायचं काय, व्युत्पन्न. आणि जे शब्दाच्या वृत्तींना जाणत नाही त्यांना म्हणायचं काय, अव्युत्पन्न. ठीक. तर पंक्ती पहा. शुद्ध है अंतकरण जिनो का ऐसे जे व्युत्पन्न वा अव्युत्पन्न मुख्य अधिकारी है. 3. मुख्य अधिकारियों को तो जीव ब्रह्म के एकत्व को प्रतिपादन करने हारे एक श्लोक मात्र करके अथवा अर्ध श्लोक मात्र करके ही सो ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होवे. है की नाही. त्यांना काही समस्त शास्त्र अध्ययन करण्याची गरज पडत नाही, किंवा ब्रह्मसूत्र वगैरे वाचलेच पाहिजे, अध्ययन केलंच पाहिजे, याचीही जरूरत पडत नाही. असे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी जीव ब्रह्माचं एकत्व प्रतिपादन करणारं वाक्य किंवा श्लोक, एक श्लोक जरी ऐकला किंवा अर्ध श्लोक जरी ऐकला तरी तेवढ्यानेच त्यांना काय होऊन जातं, ब्रह्मज्ञान होऊन जातं, तत्वज्ञान होऊन जातं. अथवा अर्ध श्लोक मात्र करिके सो ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होवे. तहा इस पद की, आता व्युत्पन्न कशाला म्हणायचं त्याची व्याख्या सांगतात. ता इस पद की इस अर्थ विषय शक्ती है, अमुक पदाची अमुक अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे. और इस पद की इस अर्थ विषय लक्षणा है, अमुक पदाची अमुक अर्थाच्या ठिकाणी काय आहे, लक्षणा आहे. या प्रकार ते जिन पुरुषों को पद पदार्थ के शक्ती लक्षणारूप संगती का, म्हणजे शक्ती लक्षणारूप संगती, संगती शब्दाचा अर्थ येतो वृत्ती, शक्ती लक्षणारूप वृत्ती का, शक्ती वृत्ती लक्षणावृत्ती, त्याला इथं म्हणायचं संगती. जिन पुरुषों को पद पदार्थ के शक्ति लक्षणारूप संगति का वृत्ति का ज्ञान है ते पुरुष व्युत्पन्न कहे जावे. त्यांना काय म्हणायचं, व्युत्पन्न. और जे पुरुष ता पद पदार्थ के संगती ज्ञान ते रहित आहे, म्हणजे पदाची जी शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती वगैरे आहे, कोणत्या पदाचा कोणता अर्थ आहे हे ज्यांना कळत नाही, माहीत नाही, त्यांना म्हणायचं काय, अव्युत्पन्न. और जे पुरुष ता पद पदार्थ के संगती ज्ञान ते रहित है ते पुरुष अव्युत्पन्न कहे जावे. लागलं. आता वर पद आलतं की नाही, व्युत्पन्न वा अव्युत्पन्न मुख्य अधिकारी. त्यांनी एक श्लोक ऐकला किंवा अर्धा श्लोक जरी ऐकला जीव ब्रह्माची एकता सांगणारा तरी तेवढ्यानेच त्यांना ज्ञान होऊन जातं असं बोलले होते. तर व्युत्पन्न अर्थ कळाला, व्युत्पन्न शब्दाचा अर्थ सांगितला, अव्युत्पन्नाची परिभाषा सांगितली. पण अजून एक पद आलंय काय, मुख्य अधिकारी. तर मुख्य अधिकारी म्हणजे कोण, मुख्य अधिकारी शब्दाने कोण घ्यायचा त्याचा विचार. और जिन पुरुषों ने सगुण ब्रह्म के साक्षात्कार पर्यंत उपासना करी है ऐसे कृतोपासक पुरुष मुख्य अधिकारी कहे जावे है की नाही. की ज्यांनी सगुण ब्रह्माची उपासना केली आहे, म्हणजे उपासना केली आहे, किती उपासना केली, पण की ज्या पुरुषांनी अगदी सगुण ब्रह्माचा साक्षात्कार होईपर्यंत उपासना केली आहे, भयंकर जीवनभर उपासनाच केली आहे, अशा लोकांना म्हणायचं मुख्य अधिकारी. त्यालाच अजून एक शब्द वापरला जातो, कृतोपास्ती किंवा कृतोपासन, उपासना केली आहे ज्याने. ठीक आहे. पंक्ती पहा. जिन पुरुषों ने सगुण ब्रह्म के साक्षात्कार पर्यंत उपासना करी है ऐसे कृतोपासक पुरुष मुख्य अधिकारी कहे जावे. असे जे पुरुष त्यांना काय म्हणायचं, मुख्य अधिकारी. आणि त्यांचं अंतकरण त्या उपासनेच्या बळाने अत्यंत शुद्ध झालेलं आहे. बरोबर. प्रतीक उपासना भी कह सकते हो. ये प्रतीक उपासना का थोड़ी प्रतीक उपासना करे चाहे कौन सी उपासना करे, जिन्होंने जिंदगी भर उपासना की है और अंतकरण जिनका शुद्ध हुआ है उनको यहाँ कह रहा है मुख्य अधिकारी. ऐसे कृतोपासक पुरुष मुख्य अधिकारी कहे जावे है. अथवा पूर्व जन्म विषय श्रवण मनानाधिक सामग्री करके संपन्न हुए भी. मुख्य अधिकाऱ्याची एक परिभाषा दिली, आणखी दुसरी परिभाषा देतात की मुख्य अधिकारी कशाला म्हणायचं.
अथवा पूर्वजन्मविषय मागच्या जन्मात श्रवण मननाधिक सामग्री करिके संपन्न होईल, साऱ्या सामग्रीने युक्त होते मागच्या जन्मात श्रवण मनन निधिध्यासन, फक्त आता तत्वज्ञान व्हायचं बाकी राहिलं होतं, पण आयुष्य संपलं आहे की नाही. मग आता पुढचा लगेच त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. ठीक, आणि प्राप्त झाला किंवा मग ब्रह्मलोक प्राप्त होतो. एकतर ब्रह्मलोकात जाऊन तिथं ज्ञान होईल किंवा तुरंत पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होणार आणि तिथं त्याचं अंतकरण अतिशय शुद्ध झालेलं असतं. मग त्याला सुद्धा म्हणायचं काय, मुख्य अधिकारी. पंक्ती पहा, अथवा पूर्वजन्म विषय श्रवण मननादि सामग्री करके संपन्न हुए है हुए भी, जे पुरुष किसी प्रतिबंध के वस्ते, काहीतरी प्रतिबंध आडवा आल्यामुळे पुन्हा मनुष्य शरीर को प्राप्त हुए आहे, मागच्या जन्मात ज्ञान होऊ शकलं नाही, पुन्हा मनुष्य शरीराला प्राप्त झाले, ते पुरुष मुख्य अधिकारी कहे जावे. त्यांना काय म्हणायचं, मुख्य अधिकारी. ऐसे व्युत्पन्न मुख्य अधिकारी को तथा अव्युत्पन्न अधिकारी को, इथं पण मुख्य अधिकारी, व्युत्पन्न मुख्य अधिकारी असू द्या किंवा अव्युत्पन्न मुख्य अधिकारी को आत्मज्ञान की उत्पत्ती विषय, आत्मज्ञानाची उत्पत्ती होण्यामध्ये ता संपूर्ण शास्त्र के श्रवणादिकों की अपेक्षा आहे. असे जे उच्च कोटीचे साधक आहेत मुख्य अधिकारी, त्यांना आत्मज्ञान की उत्पत्ती विषय म्हणजे आत्मज्ञानाच्या उत्पत्ती करिता त्या संपूर्ण शास्त्र के श्रवणादिकों की अपेक्षा आहे नाही. संपूर्ण शास्त्राचं अध्ययन त्यांनी केलंच पाहिजे, ब्रह्मसूत्र वाचलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे, अशी काही त्यांना जरूरत नाही आहे, अपेक्षा आहे नाही. किंतु वाक्य मात्र के श्रवणते, एक वाक्य जरी ऐकलं गुरुमुखातून तत्वमसी, तुरंत त्यांना काय होऊन जातं, ज्ञान आहे की नाही. जसं आत्ता झाड तोडलंय, ओले लाकडं आहे, एक त्याचा ढिगारा आहे ओल्या लाकडांचा, एक आहे वाळलेल्या लाकडांचा ढिगारा आहे, एक आहे गवताचा ढिगारा आहे, आणि एक आहे नुसतं पेट्रोल भरून ठेवलं आहे बादली भरून, आहे की नाही. आगगाडी ओढली, 50 आगपेटीच्या काड्या ओढल्या आणि त्या ओल्या लाकडावर टाकल्या तरी ते पेट घेतच नाही, आहे की नाही. वाळलेले जे लाकडं आहे त्याला थोडासा प्रयत्न केला तर पेट घेतं, आणि जे गवत आहे वाळलेलं नुसती काडी ओढून फेकली तरी पेट घेतं, आणि पेट्रोल जर भरलं असेल तर 10 फूट जरी काडी असली तरी ते ओढून घेतं आणि आग त्याला लागून जाते. कळलं की नाही, असं आहे ते. तसं किंतु वाक्य मात्र के श्रवण ते ही तीनों को सो आत्म साक्षात्कार उत्पन्न होवे है. लागला अर्थ. चला झालं ना. मग आता पूर्व पक्षी शंका काय होती की मैत्री अधिक स्त्री विदुराधिक, त्यांनी तर वेदांताचं अध्ययन केलेलं नाही आहे, पण उत्तर दिलं कदाचित ते व्युत्पन्न मुख्य अधिकारी असतील किंवा अव्युत्पन्न मुख्य अधिकारी असतील, म्हणून त्यांना इतर वाक्यांचं अर्थात महावाक्याधिकाचं श्रवण करून त्यांना काय झालं, तत्वज्ञान झालेलं आहे. किंवा जड भरताधिक आहे, त्यांनी केवळ गीता ऐकली तरी ते सुद्धा उच्च कोटीचे अधिकारी असल्यामुळे त्यांनाही ब्रह्मज्ञान होण्याकरिता ब्रह्मसूत्राचं अध्ययन करायची गरज पडली नाही, आहे की नाही. चला शंका, पूर्वोक्त रीति से व्युत्पन्न मुख्य अधिकारियों को तो ता वाक्य मात्र ते ता ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती हो. पूर्व पक्षी म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. जे व्युत्पन्न मुख्य अधिकारी आहेत त्यांना तर ता वाक्य मात्र के जीव ब्रह्माची एकता सांगणारं जे वाक्य, तेवढे 1-2 वाक्यानेच, वाक्याचं श्रवण केल्यानेच ता ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती हो, त्यांना ब्रह्म साक्षात्काराची उत्पत्ती होवत काही अडचण नाही. परंतु अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को, परंतु अव्युत्पन्न असे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना तर ता वाक्य मात्र ते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती संभवती नाही. त्यांना तर केवळ तेवढे 1-2 वाक्य मात्राने वाक्य ऐकून ब्रह्म साक्षात्काराची उत्पत्ती होणार नाही. कोण बोलतो? पूर्व पक्षी बोललाय. ही पूर्व पक्षाची शंका आहे. ठीक, उत्तर देतात. समाधान काय देणार आता की बाबा रे, आम्ही जे वर सांगितलं मुख्य अधिकारी, मग तो व्युत्पन्न असो अव्युत्पन्न असो, जर तो मुख्य अधिकारी आहे तर वाक्य मात्राच्या श्रवणानेच त्याला ज्ञान होऊन जाईल, काही अडचण नाही आहे. पूर्व पक्षी म्हणला काय की उत्पन्न मुख्य अधिकाऱ्याला होऊ शकेल वाक्य मात्र श्रवणाने ज्ञान, पण अव्युत्पन्न मुख्य अधिकारी जरी असला पण तो अव्युत्पन्न असेल तर त्याला केवळ 1-2 वाक्याने
एक दोन वाक्याच्या श्रवणाने ज्ञान कसं काय होणार, नाही व्हायला पाहिजे असं बोलतोय कोण? पूर्व पक्षी. उत्तर देतात सिद्धांती. समाधान. शब्द की अचिंत्य शक्ति होवे है, याते ता अव्युत्पन्न मुख्य अधिकारी को भी ता वाक्य मात्र के श्रवणते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती बनी सके है. शब्दामध्ये अचिंत्य शक्ती आहे, त्या शक्तीचा हिशोब नाही. कळलं की नाही? आणि म्हणून अव्युत्पन्न जरी मुख्य अधिकारी असला, मुख्य अधिकारी अव्युत्पन्न जरी असला तरी त्याला त्या वाक्याच्या श्रवणाने ब्रह्म साक्षात्काराची उत्पत्ती होते. उदाहरण, जैसे निद्राविषयी सोयी हुए पुरुष को, एखादा मनुष्य आहे आणि गाढ निद्रेत झोपलेला आहे. ठीक, निद्राविषयी सोयी हुए पुरुष को त्या ठिकाणी ता संगती ज्ञान के अभाव हुए भी, ता संगती ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान, शब्दाची वृत्ती, शक्ती वृत्ती, लक्षणावृत्ती. ता संगती ज्ञान के अभाव हुए भी म्हणजे पदाची शक्तिवृत्ती कशात आहे, अमुक पदाची लक्षणावृत्ती कशात आहे, हे ज्ञान ज्याला नाही अशा पुरुषाला देखील संगती ज्ञान के अभाव हुए भी अन्य पुरुष के वाक्य मात्र श्रवणते जागृत होवे है. परंतु अन्य पुरुष काही वाक्य प्रयोग करतोय, बोलतोय, उठ, है की नाही, जागा हो, किंवा दुसऱ्यात आपसात बडबड चालू आहे, तरी त्या वाक्य श्रवणापासून या झोपलेल्या पुरुषाला काय येते? जाग येते. त्याला माहित नाही या पदाची काय अर्थ आहे. अन्य भाषी पुरुष बोलत आहे तरी सुद्धा त्या शब्दाने त्याला जाग येते. का? शब्दामध्ये अचिंत्य शक्ती आहे. म्हणून मुख्य अधिकारी पुरुष जरी अव्युत्पन्न असला पण मुख्य अधिकारी असल्यामुळे, कृतोपासक असल्यामुळे, अंतःकरण त्याचं अतिशय शुद्ध असल्यामुळे एक दोन वाक्य जरी त्याने ऐकले, जीव ब्रह्माची एकता सांगणारे, तरी तेवढ्यानेच त्याला ब्रह्म साक्षात्कार होऊन जातो. असं सिद्धांतांनी उत्तर दिलं. उदाहरण देऊन, जागृत होवे है तैसे, आता सिद्धांत, तैसे ता अव्युत्पन्न मुख्य अधिकारी को ता वाक्य मात्र के श्रवणते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती विषय कोई भी बाधक नाही है की नाही. जीव ब्रह्माची एकता सांगणारं वाक्य श्रवण घडलं तर तेवढ्यानेच त्याला ब्रह्म साक्षात्काराची उत्पत्ती होते. त्याकरिता कोणी प्रतिबंधक नाहीये, बाधक नाही. ह्या तात्पर्य आहे. काय तात्पर्य आहे? तात्पर्य सांगतात, जैसे निद्राते उठे हुए पुरुष को, झोपेतून जागा झालेला पुरुष, बरोबर, पुरुष को घटादिकों के साथी चक्षुआदिक इंद्रिय के सन्निकर्ष हुए ते अनंतर अयम घट, या प्रकार का चाक्षुष साक्षात्कार उत्पन्न होवे. जागा झाला आणि जागा झाल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर त्याला घट दिसला, चक्षुरिंद्रियाचा आणि घटाचा सन्निकर्ष झाला. तर सन्निकर्ष झाल्याबरोबर त्याला ज्ञान होऊन जातं. काय? अयम घट. अयम घट या प्रकार का चाक्षुष साक्षात्कार उत्पन्न हुए है. तैसे पूर्व अनेक जन्मों के पुण्य कर्म के परिपाक वशते परमेश्वर अनुग्रहित शुद्ध अंतकरण वाले पुरुष को एक श्लोक मात्र के श्रवण करके अथवा अर्ध मात्र के श्रवण करके अथवा वाक्य मात्र के श्रवण करके सो ब्रह्म साक्षात्कार अवश्य उत्पन्न हुआ है, होवे है. अगली पंक्ती, तैसे जसं उठलेल्या पुरुषाच्या चक्षुचा संबंध घटाबरोबर झाल्याबरोबर अयम घट हे ज्ञान होतं, त्याला काही सायास करावे लागत नाही. त्याप्रमाणे ज्याने पूर्वी जन्मात अनेक साधना केलेली आहेत, तैसे पूर्व अनेक जन्मों के पुण्य कर्म के परिपाक वसते, अनेक जन्माचं पुण्य होतं आणि त्या पुण्याचा काय झाला आता? परिपाक, म्हणजे फळ देण्याची वेळ आली आणि ते शुद्ध पुण्य असल्यामुळे ते फळ दुसरं काही देणार नाही, ज्ञानच देणार. ठीक आहे. अनेक जन्मों के पुण्य कर्म के परिपाक वसते. आणखी परमेश्वर अनुग्रहित शुद्ध अंतकरण वाले, परमेश्वराचा ज्याच्यावर अनुग्रह आहे असा शुद्ध अंतकरण वाला जो पुरुष, तो शुद्ध अंतकरण वाले पुरुष को एक श्लोक मात्र के श्रवण करके, एक जरी श्लोक त्याने ऐकला जीव ब्रह्माची एकता सांगणारा, तर तेवढ्या श्लोकाच्या श्रवणानेच त्याला ज्ञान होऊन जातं. श्रवण करके अथवा पूर्ण श्लोक भी नाही ऐकण्यात आला, अर्ध श्लोक मात्र के श्रवण करके, जीव ब्रह्माची एकता सांगणारा फक्त किती ऐकला? अर्धा श्लोक ऐकला, तेवढेच त्याला काय होऊन जातं? ज्ञान होऊन जातं. अर्ध श्लोक मात्र के श्रवण करके अथवा किंवा वाक्य मात्र के, एखादं वाक्यच ऐकलं,
पूर्ण अर्धा श्लोक सुद्धा नाही, एखादं वाक्य ऐकलं जीव ब्रह्माची एकता सांगणार, तेवढ्यानेच त्याला ज्ञान होऊन जातं. वाक्य मात्र के श्रवण करके सो ब्रह्म साक्षात्कार अवश्य उत्पन्न होवे है. लागली पंक्ती. और जैसे विक्षिप्त चित्त वाले उन्मत्त पुरुष को, कोणी एखादा मनुष्य आहे विक्षिप्त चित्त आहे त्याचं, आणि नुसतं विक्षिप्त चित्त नाही आहे तर कसा आहे तो, उन्मत्त आहे. उन्मत्त आहे म्हणजे कधी काय करी काही सांगता येत नाही, पागल आहे की नाही. रस्त्याला लागला तर कुठं जायचं त्याला विचारलं तरी तेही सांगता येत नाही, चालू आहे फक्त. रस्ता कुणीकडे फुटला, जिकडे फुटला तिकडच जातो, कळलं की नाही. उन्मत्त आहे. विक्षिप्त चित्त वाले उन्मत्त पुरुष को घटाधिक पदार्थों के साथी चक्षुआधिक इंद्रियों के संबंध हुए भी, अशा पुरुषाच्या चक्षुचा संबंध झाला कुणाबरोबर, घटाधिकाबरोबर, हुए भी तीन घटाधिको विषयी विपरीत व्यवहारही देखणे में आवे, परंतु त्याला हा घट आहे असा बोध होत नाही, कारण चित्त विक्षिप्त आहे, उन्मत्त आहे, त्याला दुसरंच काहीतरी वाटतं आणि दुसरंच काहीतरी तो करत राहतो. ठीक आहे, बोध यथार्थ होत नाही, चित्त विक्षिप्त असल्यामुळे. तीन घटाधिको विषयी विपरीत व्यवहार ही देखने में आवे है. तैसे स्वस्थ चित्त वाले पुरुष को भी ता इंद्रिय अर्थ के सन्निकर्षते अनंतर सो विपरीत व्यवहार ही होता होएगा, या प्रकार की कल्पना करी जावे नहीं. कळलं. तसं स्वस्थ चित्तवाला पुरुष आहे म्हणजे ज्याचं चित्त अत्यंत चांगला उत्तम आहे, विक्षिप्त नाही आहे, शांत आहे, एकाग्र आहे आणि उन्मत्त नाही आहे. ठीक आहे, असा पुरुष आणि त्याच्या इंद्रियाचा झाला सन्निकर्ष घटाधिकाबरोबर, तर म्हणे त्याला सुद्धा ज्ञान विपरीतच होईल. म्हणजे कसं काय, त्या उन्मत्त पुरुषाला जसं घटाला बघितल्यानंतर विपरीत ज्ञान झालं तसं यालाही होईल असं म्हणता येतं का, नाही म्हणता येत. त्याप्रमाणे उदाहरण झालं, पुन्हा पहा, झालं ना. सो अनंतर सो विपरीत व्यवहारही होता होवेगा, या प्रकार की कल्पना करी जावे नाही, स्वस्थ पुरुषाच्या बाबतीत. इस प्रकार हे उदाहरण झाले. त्याप्रमाणे विषयों के प्राप्ति की इच्छा वाले, ज्याला विषय प्राप्त व्हावे, भरपूर विषय प्राप्त व्हावे अशी काय आहे, इच्छा आहे. विषयों की प्राप्ति की इच्छा वाले तथा राजस तामस वृत्तियों करिके स्थूल चित्त वाले, पुन्हा कशी माणसं आहेत, स्थूल चित्त आहे ज्यांचं. स्थूल चित्त म्हणजे कसं, त्यांची वृत्ती कशी आहे, राजस तामस, रजोगुणी तमोगुणी वृत्ती आहे. व्यावहारिक पदार्थाला, व्यावहारिक घटनेलाच जास्त महत्व देणारे लोक आहेत, त्याला म्हणायचं काय, स्थूल चित्तवाले पुरुष. ठीक. हाँ, इस प्रकार विषयों के प्राप्ति की इच्छा वाले तथा राजस तामस वृत्तियों करके स्थूल चित्त वाले, ऐसे जे कई एक पंडित है कि नहीं, तीन पंडितों को ता ब्रह्म साक्षात्कार की कार के उत्पत्ति का अभाव देखी के. आहे तर पंडित, पंडित आहे म्हणजे काय, ब्राह्मण आहे, सर्व शास्त्र शिकला आहे, पण तरी देखील त्याला ब्रह्मसाक्षात्कार होईना का, विक्षिप्त विषयाची खूप प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे. पुन्हा स्थूल चित्त आहे, राजस तामस वृत्ती आहे त्याच्या ठिकाणी, आणि म्हणून त्याला ब्रह्मसाक्षात्कार एवढं अध्ययन करूनही झालेलं दिसत नाही. याचा अर्थ सर्वांनाच सारा शास्त्र अध्ययन केल्यावर ब्रह्मज्ञान होणार नाही असं आहे का, असं नाही आहे. पंक्ति पा, ता ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ति का अभाव देखी के तीन मुख्य अधिकारियों को वाक्य मात्र के श्रवणते. पण आता त्याचे विपरीत कोणी दुसरा पुरुष जो मुख्य अधिकारी आहे, म्हणजे कृतोपासक आहे, शुद्ध चित्तवाला आहे, मुख्य अधिकारियों को वाक्य मात्र के श्रवणते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ति विषय, ब्रह्म साक्षात्काराच्या उत्पत्तीमध्ये असंभावना करी जाती नाही. की म्हणजे एवढ्या मोठा पंडित, सारं शास्त्र त्याला पाठ आहे, त्याला ब्रह्मज्ञान झालं नाही, आणि हे तर आत्ता म्हणे फक्त काय एक तत्वमसी महावाक्य ऐकलं त्याला कसं काय ब्रह्मज्ञान होईल, पण होऊ शकत नाही असं मात्र म्हणता येत नाही. कारण त्याचं चित्त, पंडिताचं चित्त पंडित असला तरी स्थूल चित्त आहे की नाही, स्थूल दृष्टी आहे, पुन्हा विषय प्राप्तीची इच्छा आहे, आणि हा मात्र कसा आहे, कृतोपासक आहे, मुख्य अधिकारी आहे. ठीक आहे की नाही. तीन मुख्य अधिकारियों को वाक्य मात्र के श्रवणते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती मध्ये असंभावना करी जाती नाही. अर्थात त्याला ब्रह्मज्ञान त्या एक वाक्याने सुद्धा होऊ शकतं. याते तीन पूर्वोक्त मुख्य अधिकारियों को
ता वाक्य मात्र के श्रवणते, जीव ब्रह्माची एकता सांगणारं जे वाक्य आहे तेवढ्या एका वाक्याच्या श्रवणाने देखील ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती विषय, ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होण्यामध्ये कोई भी बाधक नाही आहे, कुठलाच प्रतिबंध नाही. लागला अर्थ. आता पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. शंका, जबी पूर्वोक्त रीति से मुख्य अधिकारियों को वाक्य मात्र के श्रवणते ही ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती भई, आहे की नाही. पूर्व पक्षी बोलतो, जर वर सांगितलेल्या रीतीनुसार मुख्य अधिकारी पुरुषाला वाक्य मात्राच्या श्रवणानेच जर ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होत असेल तर मग काय, तभी अनुपयोगी होने ते ता शारीरिक मीमांसाधिक शास्त्र का आरंभ ही निष्फल होवेगा. तर त्याला तर अशा पुरुषाला जर एक वाक्यानेच जर ब्रह्मज्ञान होऊ लागलं तर याचा अर्थ त्यांना ब्रह्मसूत्र ऐकण्याची गरज नाही आहे, त्यांच्यासाठी ब्रह्मसूत्र अनुपयोगी आहे. आणि जर अनुपयोगी आहे तर त्याचा आरंभ हा काय झाला, निष्फल. तभी अनुपयोगी होने ते ता शारीरिक मीमांसाधिक शास्त्र का आरंभ ही निष्फल होवेगा. शंका कळली. आणि म्हणजे एकंदरीत काय की ते ब्रह्मसूत्र अधिक निष्फल होऊ नये म्हणून तुम्ही असं मानू नका, कसं की एक वाक्याच्या श्रवणाने सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होतो मुख्य अधिकारी पुरुषाला, असं म्हणू नका. अपितु सर्वांना ब्रह्म साक्षात्कार होण्याकरिता ब्रह्मसूत्र वगैरे अध्ययन केलंच पाहिजे असं म्हणा, असा त्याचा अभिप्राय आहे. कुणाचा, पूर्व पक्षाचा. आणि जर असं मानलं नाही तर ब्रह्मसूत्राधिक निष्फल होतील असं तो बोलतोय. समाधान, पूर्वोक्त मुख्य अधिकारियों ते भिन्न जे अमुख्य अधिकारी है तीनों के बोध वास्ते ही ता शारीरिक मीमांसाधिक शास्त्र का आरंभ है. सिद्धांती उत्तर देतात की अरे बाबा, ब्रह्मसूत्राधिक शास्त्राचा जो आरंभ झाला आहे तो कुणाकरिता झाला आहे, तो वर सांगितलेले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांना तर एक वाक्याच्या श्रवणानेच ज्ञान होऊ शकतं. मग ब्रह्मसूत्राधिकाचा आरंभ कुणासाठी, की जे मुख्य अधिकारी लोक आहेत त्यांना सोडून इतर जे अमुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकरिता ब्रह्मसूत्राधिकाचा आरंभ आहे. आणि म्हणून ब्रह्मसूत्राधिक निष्फल आहे, व्यर्थ आहेत असं म्हणता येत नाही. पूर्वोक्त मुख्य अधिकारियों ते भिन्न जे अमुख्य अधिकारी है तीनों के बोध वास्ते ही, लागलं की नाही, त्यांना बोध होण्याकरिताच ता शारीरिक मीमांसा अधिक शास्त्र का आरंभ है. अर्थात तीन अमुख्य अधिकारियों को ता वाक्य मात्र के श्रवणते सो ब्रह्म साक्षात्कार होता नाही. जे अमुख्य अधिकारी आहे त्यांनी केवळ एखादं वाक्य ऐकलं, जीव ब्रह्माची एकता सांगणारं, तेवढ्यानेच त्यांना बोध होत नाही. त्यांना तर पुन्हा 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 शास्त्र ऐकावेच लागतात. अर्थात तीन अमुख्य अधिकारियों को ता वाक्य मात्र के श्रवणते सो ब्रह्म साक्षात्कार होता नहीं, किंतु ता शारीरिक मीमांसा अधिक शास्त्र के पठनते ही सो ब्रह्म साक्षात्कार होय. आणि म्हणून त्यांच्याकरिता सफल आहे कोण, ब्रह्मसूत्राचा आरंभ. या ते म्हणून अमुख्य अधिकारियों के वास्ते, अमुख्य अधिकार्यांकरिता ता शारीरिक मीमांसाधिक शास्त्र का आरंभ भी सफल है. ठीक है. म्हणून शारीरिक मीमांसा अर्थात ब्रह्मसूत्र, त्या ब्रह्मसूत्राधिक शास्त्राचा आरंभ सफलच आहे, उपयोगाचाच आहे. कुणाकरिता, अमुख्य अधिकाऱ्यांकरिता. तहा मुख्य अधिकारी पुरुषों को श्लोक करिके व अर्ध श्लोक करिके ब्रह्म साक्षात्कार होवे है. यह वार्ता महाभारत विषय श्री व्यास भगवान ने भी कही है की नाही. जे मुख्य अधिकारी पुरुष आहे अर्थात कृतोपासक आहे, अर्थात उच्च लेवलचे अधिकारी आहेत, उत्तम अधिकारी, त्यांना एक श्लोकाच्या चिंतनाने किंवा अर्ध श्लोक ऐकल्याने सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होतो. ही गोष्ट आम्ही आमच्या मनानेच बोलतो असं नाही, तर ही गोष्ट महाभारतामध्ये श्री व्यास महाराजांनी सुद्धा सांगितलेली आहे. यह वार्ता महाभारत विषय श्री व्यास भगवान ने भी कही है. हा श्लोक महाभारतातला श्लोक देऊ राहिले. आत्मानं विंदते यस्तु सर्वभूत गुहाशयम श्लोकेन यदि वार्धेन क्षीणं तस्य प्रयोजनम. ठीक पदच्छेद. आत्मानं विंदते यह तू
सर्वभूत गुहाशयम श्लोकेन यदि वा अर्धेन क्षीणम तस्य प्रयोजनम। अन्वय। श्लोकेन यदि वा अर्धेन, श्लोकेन यदि वा अर्धेन सर्वभूत गुहाशयम आत्मानं तु यह विन्दते तस्य प्रयोजनं क्षीणम्। अर्थ पहा। श्लोकेन यदि वा अर्धेन, एक श्लोक किंवा अर्ध श्लोकाच्या द्वारे जो पुरुष काय आत्म्याला जाणतो, सर्वभूत गुहाशयम, सर्व भूतांच्या प्राणीमात्रांच्या बुद्धीत राहणारा किंवा संपूर्ण प्राणीमात्रांच्या बुद्धीचा जो साक्षी असा जो आत्मा, त्या आत्मतत्वाला तू यह विंदते, यह जो प्राप्त करतो अर्थात त्याचा साक्षात्कार करून घेतो आत्मतत्वाचा, तस्य त्या साक्षात्कार ज्याला झालाय अशा पुरुषाचं तस्य प्रयोजनम क्षीणम, त्याला आता काही प्रयोजन राहिलं नाही, सारे प्रयोजन त्याचे संपले, काही त्याला प्राप्तव्य राहिलं नाही, कर्तव्य राहिलं नाही असा अर्थ। अर्थ यह देश काल वस्तु परिच्छेद ते रहित तथा सर्वभूतों के बुद्धियों का साक्षी, सर्वभूत गुहाशयम, सर्व प्राणी मात्रांच्या बुद्धीचा जो साक्षी आहे, देश काल वस्तु परिच्छेदाने रहित आहे, ऐसा जो आत्मा कसा सत चित आनंद स्वरूप आत्मा है। तीन आत्मा को जो अधिकारी पुरुष एक श्लोक करिके वा अथवा अर्ध श्लोक करिके, अर्ध श्लोकाच्या द्वारे अहम ब्रह्मास्मी या प्रकारते, मीच ब्रह्मा या प्रकाराने साक्षात्कार करे, साक्षात्कार करून घेतो, तीस ज्ञानवान पुरुष का सर्व प्रयोजन क्षीण होय, अर्थात त्याला आता काही प्रयोजन राहिलंच नाही। अर्थात मनुष्य लोक ते आदी लेके, मनुष्य लोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत जेवढे आनंद आहे ते सारेच आनंद त्याला प्राप्त झाले, अर्थात त्याला आता दुसरा कोणता आनंद प्राप्त करायचा राहिलाच नाही, म्हणजेच त्याचे सारे प्रयोजन संपले, त्याला आता काही प्राप्तव्य कर्तव्य राहिलं नाही। अर्थात मनुष्य लोक ते आदी लेके, मनुष्य लोक ते आदी लेके म्हणजे मनुष्य लोकापासून ते ब्रह्मलोक पर्यंत जितने की आनंद, अर्धविराम आनंद झाल्यावर जितने की आनंद लोगों को प्रयोजन रूप के प्रसिद्ध है, जेवढे म्हणून आनंद लोकांना प्रयोजन रूपाने प्रसिद्ध आहे, ठीक, ते सर्व आनंद ब्रह्मानंद के अंतर्भूत आहे, ते सर्व आनंद कशाच्या अंतर्भूत आहे, ब्रह्मानंदाच्या अंतर्भूत आहे, आणि तो ब्रह्मानंद याला प्राप्त झाला आहे। ता ब्रह्मानंद के प्राप्त हुए, असा तो ब्रह्मानंद प्राप्त झाला असता इस ज्ञानवान पुरुष को किसी भी लोक के आनंद की इच्छा होती नहीं, कोणत्याच लोकाच्या प्राप्तीची त्याला काय नाही आहे, इच्छा नाही आहे की नाही, कारण जो लोक ज्या लोकाच्या प्राप्तीची इच्छा होईल त्या लोकात मिळणारा जो आनंद त्याच्या पक्षपेक्षा कितीतरी पटीने आनंद त्याला प्राप्त झालेला आहे, मग त्या लोकाच्या प्राप्तीची इच्छा कशाला करेल, तो करणार नाही। किंवा यह उक्त अर्थ ही नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथ विषय आचार्योने सांगितलाय, हाच अर्थ नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथामध्ये देखील सांगितलेला आहे। नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथ विषय आचार्योने सांगितलंय काय, वाक्य श्रवण मात्रेण पिशाचवत अवाप्नुयात, ठीक आहे, जो उत्तम अधिकारी आहे त्याने एका वाक्यात जरी श्रवण केलं तर तेवढ्यानेच त्याला ज्ञान होऊन जातं, वाक्य श्रवण मात्रेण, ठीक आहे। कशाप्रमाणे, पिशाचवत आपनुयात, जसं एखादं पिशाच असावं त्याला छू म्हटलं गेलं की ते काम करायला लागतं, आहे की नाही, तसं ब्रह्मबोधक एक वाक्य जरी ऐकलं तर लगेच याची बुद्धी पेट घेते म्हणजे काय, याला ब्रह्म साक्षात्कार होतो। वाक्य श्रवण मात्रेण पिशाचवत आपनुयात इत्यादि वचन करके कथन करे आहे, याते तीन मुख्य अधिकारियों को वाक्य मात्र के श्रवण ते ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ति संभव है। म्हणून मुख्य अधिकारी असेल तो उत्पन्न असो की अवित्पन्न असो, मुख्य अधिकारी जर असेल तर त्याला जीव ब्रह्माची एकता सांगणार
एखादं वाक्य जरी ऐकायला घेतलं तर तेवढ्यानेच त्याला ब्रह्मसाक्षात्कार होऊन जातो. ठीक आहे. याते तीन मुख्य अधिकारियों को वाक्य मात्र के श्रवण ते. जीव ब्रह्माची एकता सांगणारं एखादं वाक्य जरी श्रवण करायला घेतलं मुख्य अधिकारी पुरुषाला, कृतोपासक पुरुषाला, ज्याचा अंतःकरण अतिशय उपासना केल्याने शुद्ध झाला आहे असा पुरुष, मग तो व्युत्पन्न असो की अव्युत्पन्न असो, त्याला त्या एक वाक्यानेच ब्रह्मसाक्षात्काराची उत्पत्ती होते. लागला अर्थ. चला आता पुढे शंका. पूर्व कथन करे जे व्युत्पन्न तथा अव्युत्पन्न ये दो प्रकार के मुख्य अधिकारी है. मुख्य अधिकारी त्याचे दोन प्रकार कौन कौन? व्युत्पन्न अव्युत्पन्न. पूर्व कथन करे जे व्युत्पन्न तथा अव्युत्पन्न ये दो प्रकार के मुख्य अधिकारी हैं. तीन दोनों को वाक्य मात्र के श्रवण दे. उत्पन्न हुए ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर एखादं वाक्य ऐकलं, ते वाक्य ऐकल्याने त्यांना ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न झाला. तो उत्पन्न हुए ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर किंचित कर्तव्य रहे है अथवा नाही रहे है. त्यांच्याकरिता काही कर्तव्य राहतं शिल्लक का राहत नाही असा प्रश्न. बरोबर. पंक्ती पहा. पूर्व कथन करे जे व्युत्पन्न वा अव्युत्पन्न मुख्य अधिकारी आहे, व्युत्पन्न असो किंवा व्युत्पन्न असो, वाक्य ऐकलं, ज्ञान झालं, ज्ञान झाल्यानंतर त्यांच्याकरिता आता काही कर्तव्य आहे की नाही असा प्रश्न. उत्तर समाधान. तीन दोनों प्रकार के मुख्य अधिकारियों विषय जे अव्युत्पन्न मुख्य अधिकारी है तीनों को तो ता ब्रह्म साक्षात्कार के अनंतर ब्रह्माकार वृत्तियों का प्रवाह रूप ध्यान निष्ठा अपेक्षित है. काय उत्तर दिलं बघा. ते मुख्य अधिकाऱ्याचे दोन प्रकार सांगितले होते. कोण कोण? व्युत्पन्न अव्युत्पन्न. दोघालाही वाक्य मात्र श्रवणाने ब्रह्मज्ञान झालं तरी देखील एकाला मात्र कर्तव्य आहे, एकाला नाही. जो व्युत्पन्न अधिकारी आहे त्याची गोष्ट सोडा, पण जो अव्युत्पन्न अधिकारी आहे त्याने तर काही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे ते इथं सांगितलं. समाधान. तीन दोनों प्रकार के मुख्य अधिकारियों विषय जे अव्युत्पन्न मुख्य अधिकारी आहे, अव्युत्पन्न असे मुख्य अधिकारी आहेत, तीनों को तो त्यांना तर ता ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर ब्रह्म साक्षात्कार झाल्या ब्रह्मकार वृत्तियों का प्रवाह रूप ध्यान निष्ठा अपेक्षित आहे. त्याने ध्यान निष्ठा केली पाहिजे, म्हणजे ध्यान केलं पाहिजे. ध्यान केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? ब्रह्माकार वृत्तीचा प्रवाहरूप अभ्यास केला पाहिजे. अर्थात सतत अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून ब्रह्माकार आत्माकार वृत्तीचाच अभ्यास केला पाहिजे. का बरं? काहे ते तीन अव्युत्पन्न अधिकारियों की बुद्धि आप शास्त्र विषय कुशल नहीं है. कारण अव्युत्पन्न आहे तो बिचारा, त्याची बुद्धी कुशल नाही. कुठं? शास्त्राच्या चिंतनामध्ये आहे की नाही. अंतकरण शुद्ध असल्यामुळे एखादं तत्वमसी अधिक महावाक्य ऐकायला भेटलं किंवा तदार्थ अर्थाचं अन्य भाषेतून वाक्य ऐकायला भेटलं, जीव ब्रह्माची एकता परक तेवढ्याने ज्ञान तर झालं आहे. परंतु अन्य शास्त्राचा अध्ययन नसल्यामुळे किंवा कळत नसल्यामुळे कदाचित कोणी द्वैतवादी भेटला आहे की नाही, आणि त्याच्या संगतीने युक्तीने त्याच्या बुद्धीचा काय होऊ शकतो? भ्रम होऊ शकतो. तसं होऊ नये म्हणून याने अव्युत्पन्न मुख्य अधिकारी पुरुषाने सतत ब्रह्मचिंतन केलं पाहिजे. पंक्ती पहा. काय ते तीन अव्युत्पन्न अधिकारियों की बुद्धि आप म्हणजे स्वतः शास्त्र विषय कुशल नहीं है, किंतु अन्य पुरुषों के उपदेश के अधीन है. अन्य पुरुषांनी उपदेश केला ते ऐकलं विचार्याने, स्वतः तर वाचता येत नाही. अन्य पुरुषों के उपदेश के अधीन है. याते तीन अव्युत्पन्न पुरुष को वाक्य मात्र के श्रवण ते उत्पन्न हुआ भी सो ब्रह्म साक्षात्कार. वाक्य मात्राच्या श्रवणाने ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न झाला आहे तरी देखील भेदवादी पुरुषों के संग के दोष ते उत्पन्न होई. समजा कदाचित पुढं एखादा भेदवादी पुरुष त्याची संगती झाली आहे की नाही, आला मठात राहायला एखादा कोणी भेदवादी पुरुष आणि तो आपली युक्ती प्रवृत्ती सांगायला लागला तर याच्या बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न होऊ शकतो ना. तसा भ्रम उत्पन्न होऊ नये म्हणून याने सतत ब्रह्माकार वृत्तीचाच अभ्यास केला पाहिजे. सो ब्रह्मा साक्षात्कार हुआ ना, हुआ भी भेदवादी पुरुष के संग के दोष ते उत्पन्न भई असंभावना विपरीत भावना करी के प्रतिबद्ध होई जावे. तो उत्पन्न झालेला ब्रह्म साक्षात्कार सुद्धा काय होतो? प्रतिबद्ध होतो आहे की नाही. म्हणजे
प्रतिबंधाने युक्त होतो, अर्थात मोक्षरूप फल देणार नाही. का बरं? द्वैतवाद्याच्या संगतीने याच्या बुद्धीमध्ये असंभावना, विपरीत भावना व्हायला लागल्या. त्यामुळे तो झालेला ब्रह्मसाक्षात्कार, वाक्यश्रवणाने झालेला ब्रह्मसाक्षात्कार कसा होतो? प्रतिबद्ध होतो, अडवल्या जातो, त्याला अडचण येते. चला पुन्हा पहा. याते तीन अव्युत्पत्त पुरुष को वाक्य मात्र के श्रवण ते उत्पन्न हुआ भी सो ब्रह्म साक्षात्कार, भेदवादी पुरुषों के संग दोषते उत्पन्न भई असंभावना विपरीत भावना करके प्रतिबद्ध हुई जावे है. लागला अर्थ? और प्रतिबद्ध ज्ञान ते अज्ञान की निवृत्ति तथा परम पुरुषार्थ की प्राप्ती होती नाही. प्रतिबद्ध असं जर ज्ञान असेल, प्रतिबंधाने युक्त असं जर ज्ञान असेल, तर त्याच्याने अज्ञानाची निवृत्ती पण होत नाही आणि परम पुरुषार्थाची प्राप्ती पण होत नाही. परम पुरुषार्थ की प्राप्ती होती नाही. और ते अव्युत्पन्न मुख्य अधिकारी जबी आहे की वर सांगितल्याप्रमाणे अव्युत्पन्न मुख्य अधिकारी वाक्य मात्र श्रवण ज्ञान झालंय, परंतु जर ध्याननिष्ठ राहतील तर त्यांना काही अडचण येणार नाही हे सांगतात. और ते अव्युत्पन्न मुख्य अधिकारी जबी जेव्हा ता ध्याननिष्ठा विषय रहेंगे, सतत ध्यानच करीत राहतील ब्रह्माचं, तभी तीनों को भेदवादी पुरुषों का संग होवेगा नाही. भेदवादी पुरुषाचा त्यांना काय होणार नाही? संग होणार नाही. बिचारा हा ब्रह्माकार वृत्ती करून ध्यानस्थ बसलेला आहे. कोणी भेदवादी आला, जवळ येऊन बसला, वाट पाहिल तो तास, अर्धा तास, 2 तास, 4 तास, आता बोलल मग बोलल, पण हा बोलायला तयारच नाही. थोडंच पाहिले, 1 सेकंद, लगेच पुन्हा गेला नाही अजून. मग तो काय म्हणतो द्वैतवादी, हे आपल्या कामाची नाही केस, चला. बोलायला त्याला चान्सच भेटणार नाही, संगच होणार नाही द्वैतवाद्याचा, आणि म्हणून असं विपरीत भावना पण उत्पन्न होणार नाही. आणि त्याला जर म्हटलं ना, अरे वा कधी आले, बरं चाललं मग कुठं राहणार आहे, सुरू झालं. आहे की नाही? आपल्या हातात आहे दुसऱ्यापासून आपल्याला किती विक्षेप करून घ्यायचा आणि किती करून घ्यायचा नाही. आपण आपल्या खोलीत आहे, कोणी खूप खूप बार बार विक्षेप करायला ना, बस काही नाही, आलं का आपलं वाचित राहायचं, तिकडे बघायचं सुद्धा नाही. खाटावर बस, शेजारी बसल 2 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं, त्याच्या लक्षात आलं हे आपल्याकडे लक्ष देत नाही, उठून जाईल. पुन्हा दुसऱ्या दिवशी 2-4 वेळेस त्याच्या लक्षात येईल ना, पुन्हा 5 दिवशी येणारच नाही. कळलं की? आणि आल्या आल्या तुम्ही वाचत आहेत आणि ठेवला ग्रंथ बाजूला, या 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 वा 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 वा, बसा 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 बसा, कसं आलं, कसं बरोबर आहे का, सुरू झालं. तो म्हणून वा वा खूप आदर मिळतो आपल्याला, गप्पा मारा सुरुवात. विक्षेप मग दुसऱ्याचा विक्षेप आला किती करून हे आपल्या हातात आहे. कळलं की नाही? चला. तभी तीनों को भेदवादी पुरुषों का संग होवेगा नहीं, ता संग के अभाव हुए. द्वैतवादी पुरुषाच्या संघाचा काय होईल? अभाव हुए. सा असंभावना तथा विपरीत भावना भी तीनों को होवेगी नहीं. असंभावना विपरीत भावना पण उत्पन्न होणार नाही. याते ता प्रतिबंधते रहित ब्रह्म साक्षात्कार करी के. मग त्याचा जो साक्षात्कार आहे तो कसा? असंभावना विपरीत भावना रूप प्रतिबंधाने रहित, कोणताच प्रतिबंध नाही, प्रतिबंधते रहित ब्रह्म साक्षात्कार करी के तीन त्या अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को, अव्युत्पन्न मुख्य अधिकारी पुरुषाची काय? अज्ञान की निवृत्ती तथा परम पुरुषार्थ की प्राप्ती अवश्य होवे है की ना. असा जो अव्युत्पन्न मुख्य अधिकारी को अज्ञान की निवृत्ती, त्याच्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती होणार, अज्ञान राहणार नाही, आणि तथा परम पुरुषार्थ की प्राप्ती पण अवश्य होवे है. याते म्हणून तीन अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर पुढे काय? साध्यानिष्ठा म्हणजे ध्याननिष्ठा. हा ग्रंथ वाचायला जरी आलं तरी खूप मोठं भाग्य आहे, सर्वांना वाचायला येत नाही. कळलं की नाही? याते तीन अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को ब्रह्म साक्षात्कार त्यानंतर, अव्युत्पन्न मुख्य अधिकाऱ्याला ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर सा ध्याननिष्ठा, अलग अलग करायचं त्याला, ठीक आहे ना. सा म्हणजे ती ध्याननिष्ठा अवश्य अपेक्षित आहे, ध्याननिष्ठा जरूर पाहिजेच आहे त्याला. इथे यह उक्त अर्थ गीता विषय श्री भगवान ने भी कहा है.
ही गोष्ट आम्हीच सांगतो असं नाही, तर ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलेली आहे. हा श्लोक काय श्लोक आहे? अन्यत्वे काय? अन्यत्वेव मजानंत श्रुत्वा नेभ्य उपासते ते चापि तरंतेव मृत्युम श्रुती परायणाः. ठीक पदच्छेद. अन्ये तू एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते अपि च अतितरन्ति एव मृत्युं श्रुतिपरायणाः. अन्वय. अन्ये तु एवं अजानन्तः अन्येभ्यः श्रुत्वा उपासते श्रुतिपरायणाः ते अपि च मृत्युम अतितरन्ति एव. मृत्युम अतितरन्ति एव. ठीक अर्थ पहा. अन्ये तू, काही लोक तर एवं अजानंत, भगवान म्हणतात माझ्या अशा या स्वरूपाला न जाणणारे फक्त काय करतात? अन्यत्य श्रुत्वा, अन्य लोकांपासून माझ्या स्वरूपाला थोडं जाणून घेतात आणि उपासते, उपासना करतात. ठीक. परंतु ती कशी आहेत? श्रुतिपरायणा, श्रवण करण्यामध्ये तत्पर आहे. ठीक आहे. श्रुतिपरायणा ते अपि, असे ते लोक सुद्धा मृत्यू अतितरंती एव, मृत्यूचं उल्लंघन करून जातात, संसार सागरातून पार होतात असा अर्थ. अर्थ यह, जे पुरुष आप शास्त्र के विचार करने विषय, स्वतः शास्त्राचा विचार करण्यामध्ये कुशल नाही है, ते पुरुष जेव्हा दुसरे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुओं के मुखते, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुच्या मुखातून ब्रह्म के स्वरूप को श्रवण करी के, ब्रह्म स्वरूपाचं श्रवण करून ता ब्रह्म का निरंतर ध्यान करे, उपासते, निरंतर ध्यान करतात. तभी ते श्रवणपरायण पुरुष भी, श्रवण करण्यामध्ये प्रवृत्त असलेले पुरुष भी ब्रह्म साक्षात्कार करी के, स्वतः तर समजू शकत नाही शास्त्र, फक्त श्रवण करतात. श्रवण करण्यामध्ये परायण असणारे पुरुष देखील ब्रह्म साक्षात्कार करी के, ब्रह्म साक्षात्काराच्या द्वारे अज्ञान को नाश करे है. अज्ञानाचा काय करतात? नाश. इति. किंवा यह उत्तर्थ विद्यारण्य स्वामीने भी ध्यान दीप विषय कया आहे. ब्रह्म पंचदशी मध्ये ध्यानदीप नावाचं प्रकरण त्यात म्हटलं आहे. काय? ता श्लोक. अत्यंत बुद्धिमान द्याद्वा सामग्र्यावाप्य संभवात यो विचारम न लभते ब्रह्मोपासीत प्रासीतसो निशम मरणे ब्रह्मलोके वा तत्वं ज्ञात्वा विमुच्यते. पंक्ती पहा. पदच्छेद. अत्यंत बुद्धिमान द्यात वा सामग्र्याः वा अपि असंभवात यह विचारम न लभते ब्रह्म उपासित सह अनिशा मरणे ब्रह्मलोके वा तत्वं ज्ञात्वा विमुच्यते. अन्वय. अत्यंत बुद्धिमान द्यात वा सामग्र्याः असंभवात, माग अपि वा यह विचारम न लभते सह अनीशम ब्रह्म उपासीत मरणे ब्रह्मलोके वा तत्वं ज्ञात्वा विमुच्यते. अर्थ या. अर्थ पहा. अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे वा किंवा सामग्र्या असंभवात, किंवा ब्रह्मज्ञान होण्याकरिता जी सामग्री असावी लागते, योग्य शास्त्र, गुरु वगैरे सामग्रीचा अभाव असेल, सामग्र्या असंभवात वा, ऐकणे बुद्धिमंद असल्यामुळे किंवा सामग्रीचा अभाव असल्यामुळे यह विचारम न लभते, जो ब्रह्मतत्वाला जाणू शकत नाही. मग त्याने काय करावं? सह अनिशम, अनिशम अर्थात निरंतर सतत ब्रह्म उपासित, ब्रह्माचं ध्यान करावं. मग अशा पुरुषाला ज्ञान केव्हा होईल? तर मरणे,
मरण कालात, मरणाच्या अगोदर किंवा ब्रह्मलोके किंवा मेल्यानंतर ब्रह्मलोकाला प्राप्त होईल, तिथं तत्वम ज्ञात्वा, तत्वाला जाणून विमुच्यते, मुक्त होतो. ठीक. अर्थ यह, बुद्धि की अत्यंत मंदताते अथवा विचार की सामग्री के अभावते, विचार करण्याकरता जी सामग्री पाहिजे ती सामग्रीचा अभाव असल्याने जो पुरुष ब्रह्म के विचार को नहीं प्राप्त होवे, ब्रह्म विचाराला प्राप्त झाला नाही, सो पुरुष निरंतर ता निर्गुण ब्रह्म के ध्यान को करे, त्याने निरंतर त्या निर्गुण ब्रह्माचं काय करावं, ध्यान करावं. सो ध्यान करता पुरुष, तो ध्यान करणारा पुरुष मरण काल विषय अथवा ब्रह्मलोक विषय, मरण कालात किंवा ब्रह्मलोकामध्ये ता निर्गुण ब्रह्म के स्वरूप को साक्षात्कार करेके, त्या निर्गुण ब्रह्माच्या स्वरूपाचा साक्षात्कार करून मोक्ष को प्राप्त होवे आहे, मोक्षाला प्राप्त होतो. किंवा यह उक्त अर्थ पतंजली भगवान ने भी योग सूत्र विषय कया है, योग सूत्रामध्ये पतंजलीने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. ता सूत्र ततः प्रत्येक चेतनादिगमो अंतराया भावश्च, हे सूत्र आहे. म्हणजे काय, तत म्हणजे त्या परमात्म्याच्या ध्यानाने प्रत्येक चेतन अर्थात प्रत्येक आत्म्याचा, प्रत्येक अभिन्न ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होतो. अधिगम च आणि अंतराय भाव म्हणजे अंतराय अर्थात विघ्न, त्याचाही काय होतो, अभाव होतो. अर्थ यह, तिस परमात्मा के ध्यान ते इस पुरुष को प्रत्येक आत्मा का साक्षात्कार होवे और ता साक्षात्कार की उत्पत्ति विषय जितने प्रतिबंधक है, अंतराय प्रतिबंध विघ्न जितने की प्रतिबंधक है होवे हैं, तीन सर्व प्रतिबंधकों की भी ता ध्यानते निवृत्ती होवे है, त्या ध्यानानेच प्रतिबंधकाची सुद्धा काय होते, निवृत्ती होते. याते एकंदरीत उत्तर देण्यातून काय सार निघाला तो सांगत आहे शेवटच्या पंक्तीत ग्रंथकार. याते तीन अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को, है की नाही, मुख्य अधिकारी आहे बरोबर, ऋतुपासक आहे, शुद्ध अंतकरणवाला आहे बरोबर, पण अव्युत्पन्न आहे, म्हणून अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को ता ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर, ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर ता ध्यान निष्ठा की अपेक्षा अवश्य है, त्याने ध्यान निष्ठा अर्थात सतत ब्रह्माचं ध्यान केलंच पाहिजे. ध्यान निष्ठा की अपेक्षा अवश्य है, यह सिद्ध भया, ही गोष्ट सिद्ध झाली. बस. आता पुढे आणखीन शंका समाधान आहे, त्याचा विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते